खडकवासला संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम मुकाई मुकाई क्रिकेट क्लब संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्ट्राईकवर आलेले आहेत ते दिग्विजय, नॉन स्ट्राईकला आहेत ते दत्ता. गोलंदाजी मागवा तयार होत आहेत नवनाथ. नवनाथांचा पहिला चेंडू गॅप मध्ये ढकलून दिलाय. चेंडू जातोय सीमा पार. चौकार, 4 धावा. मला वाटतं डीजे थोडेसे थकलेले दिसत आहेत आज, त्यामुळे गाणी काही वाजत नाहीत, पण मैदानामध्ये गाणी वाजवत आहेत ते फलंदाज. दिग्विजयच्या दिग्विजय सुंदर फलंदाजी सुरुवात झाली आहे. चौकार आणि धाव फलक पुढे सरकलाय. दुसऱ्या चेंडूवरती सलग दुसरा चौकार. 4 धावा पुन्हा एकदा जमवत आहेत. सलग 2 चेंडू खेचलेत. 2 चेंडू सीमापार खेचून 4-4 अशा 8 धाव वसूल करतायत दिग्विजय. सुंदर फलंदाजी करतायत दिग्विजय. चौकार हॅट्रिक होण्याची या ठिकाणी संधी असेल. अनेक वेळा बघितलं तर चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक वरती अनेक बक्षीस लागतात. एक मोठं बक्षीस लागलं होतं षटकार हॅट्रिक वरती, त्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच माहिती देईल या चेंडू नंतर. पाहूया चौकार हॅट्रिक होतीये का. हा चेंडू बॅटची कट घेतोय. चौकार हॅट्रिक मात्र पूर्ण होऊ शकत नाही. एक धाव मात्र पळून पूर्ण होते. माझ्यासोबत लेखनी सम्राट म्हणून काम करतात अनिकेत. अनिकेत, काय माहितीये का की किती मोठं बक्षीस असेल विकेट हॅट्रिकला किंवा षटकार हॅट्रिकला? काय मोठं बक्षीस असेल? पैशाच्या स्वरूपात नाही. एक बक्षीस लागलं होतं, जर षटकार हॅट्रिक पूर्ण झाली तर डायरेक्ट त्या फलंदाजाबरोबर लग्न करण्यात येईल. त्या किस्स्याकडे मी तुम्हाला नक्कीच घेऊन जाईल. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार जातोय. चौकार, 4 धावा. लव्ह स्टोरी होती. झेल टिपलाय मध्यंतरी. काय झेल टिपलाय. झेल एका हाताने जम्प करत हा झेल टिपला. सुंदर झेल या ठिकाणी टिपलाय. हा नक्कीच मी त्या किस्स्याकडे घेऊन जाईल. जर सलग 3 षटकार मारले तर लग्न करण्यात येईल असा हा किस्सा होता. शर्मिला टागोर आणि मनसूर अली खान यांचा हा किस्सा. त्यांनी प्रथमतः एक गिफ्ट दिलं, प्रपोज केला, पण त्यावेळेस ते नाही म्हणाले. मग त्यांनी एक शर्त ठेवली की सलग 3 षटकार मारून जर भारतीय संघाला तुम्ही विजय मिळवून दिला तर मी तुमच्याशी नक्कीच लग्न करेल. मनसूर अली खानने एका सामन्यामध्ये भारतीय संघाला सलग 3 षटकार मारून विजय मिळवून दिला. त्यानंतर त्यांची लव्ह स्टोरी पुढे आली आणि त्यांच्या दोघांमध्ये लग्न झालं. ज्या मैदानामध्ये पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. अवंतर धावसंख्येमध्ये होतीये भर. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 14 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र पडून पूर्ण होतीये. षटक संपलंय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 15 धावा. दिग्विजय आणि विकी ही जोडी मैदानामध्ये चांगली फलंदाजी करताना आपल्याला दिसून येते.
नवीन गोलंदाज सचिन. हा चेंडू हवेत चढवलाय. पाहूया काय होतंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि झेल नाही होऊ शकला. हा चेंडू जातोय सीमापास षटकार. आपल्या या ठिकाणी बघायला मिळते. चांगला चेंडू रोवला. एक धाव मात्र पळून पूर्ण होते. जर शैलेश नेवगुणे या बघितलं तर पंचावन्न चांगली कामगिरी करतात. एक चांगलं क्रिकेटर म्हणून सुद्धा मैदानामध्ये असतात आणि एक चांगले आयोजक म्हणून सुद्धा मैदानामध्ये आहेत. आणि नक्कीच आपल्याला त्यांचा डान्स येणाऱ्या काही वेळामध्ये नक्कीच बघायला मिळेल. कारण खूप वेळा सामना जिंकल्यानंतर शैलेश सरांचा डान्स प्रत्येकाने अनुभवलाय. पंच थांबल्यानंतर पाहूया डान्स करतायत का. चांगला फटका. मुंबईमध्ये जर गोट्या अंपायर असतील तर सिंहगड करंडक दरम्यान लाभलेले आपल्याला पंच आहेत शैलेश नेवगुणे. डान्सर शैलेश नेवगुणे सर. हलकसा अपील या ठिकाणी होत आहे. अपील फेटाळलं जात आहे. सुंदर गोलंदाजी करताय सचिन. विकी चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. हा चेंडू पुन्हा हवेत चढवला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, पळतोय, खाली आलाय आणि झेल सुटलाय. हाताचा पंजा ओपन झाला होता. जाळं ओपन झालं होतं पण ते जाळं फाटकं निघालं आणि झेल सुटलाय. स्कोर कार्ड धावफलक जाऊन पोहोचतोय ते 25 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर झेल सुटला होता. सुटलेला झेल कितपत मागात पडतो येणाऱ्या काही वेळामध्ये आपल्याला नक्कीच कळेल. सचिन काहीसे नाराज असतील क्षेत्ररक्षकांवरती झेल सुटला होता म्हणून. आणि हा झेल सुटलाय. आता घ्या षटकार. धन्यवाद डीजे. गोलंदाजी मागवर आहे योगेश. फलंदाजी करतायत दिग्विजय. मी खूप वेळा प्रेक्षकांना विचारलं कोणता आवाज ऐकायला आवडतो. डीजेचा मधुर आवाज जो सामन्यात चौकार षटकार गेल्यानंतर की बॅट मधून आल्या टक हा आवाज. तर खूप वेळा प्रेक्षकांनी सांगितलं एक रसगुल्ला आहे तर दुसरा गुलाबजाम. त्यामुळे दोन्ही आवाज गोड आहेत आणि दोन्ही आवाज ऐकावेसे वाटतात. व्हाईट बॉल. दोन्ही आज जमिनीला समांतर करत पंचांनी कळवलं व्हाईट बॉल. अवंत धावसंख्येमध्ये होते भर. पुढे सावध मारलेला फटका. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कोणता क्षेत्ररक्षक त्याला अडवू शकत नाही. पुढचा चेंडू. हा चेंडू निर्धाव असेल. सुंदर गोलंदाजी. चांगली फलंदाजी करतोय दिग्विजय. तितकीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी आता करताना बघायला मिळतात आपल्याला योगेश. योगेशला कितपत यश आता या षटकामध्ये मिळवण्यात यशस्वी ठरतायत. तीन चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू घेऊन येतात योगेश. सामना करेल दिग्विजय.
पुन्हा एकदा बॅट मधून आवाज आला पण मिस टाइम फटका होता. एक धाव मात्र पण पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण सचिन यांच्याकडून होत आहे. चेंडू झालेले 4. विकी मागच्या षटकामध्ये झेल सोडला होता. विकीचा पाव्या. विकी सोडलेला षटका झेल आता काय कमाल करतायत. किती धावा या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लावलेले आमचे आदरणीय योगेश्वर भाऊ चव्हाण यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी सहर्षाचे स्वागत. जुने दांते क्रिकेटर आमचे मित्र विकास भाऊ कामटे आपले या क्रीडा नगरीमध्ये सहर्षाचे स्वागत आहे. स्वतः उत्कृष्ट असे खेळाडू विकासजी कामटे साहेब आपल्या या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक असे स्वागत. आपल्या संघाचं या ठिकाणी स्वागत. अख्खं धायरी वडगाव म्हणलं की नेहमी सामने आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण धायरीची टीम या ठिकाणी आलेली आहे. संपूर्ण टीमचं आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सहर्षाचे स्वागत. आमचे मित्र राजेश जी पोकळे हे बी ग्राउंड मध्ये स्वतः अजून दग धरून आहे. आम्ही कॉमेडी करतोय आणि ते अजून क्रिकेट खेळतात. अतिशय सुंदर असे खेळाडू, अतिशय नावाजलेले असे यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन फलंदाज मुकुल मैदानामध्ये यानंतरचा होणारा सामना आहे तो धायरी वर्सेस झुंजार. झुंजार बी. दिग्विजयांना काही न समजलेला चेंडू अंगावरती आदळतोय. लेग बाईकच्या धावा मिळत आहेत. धावफलक पुढे सरकत आहे. धावफलक झालंय ते झुंजार बी चे कर्णधार. त्यांना विनंती आहे 37 धावा. आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. 38. झुंजार बी. पंच या ठिकाणी थोडा सूर्य येतोय त्यामुळे स्कोररला हात करायला प्रॉब्लेम होते. पण आमचं लक्ष आहे. आम्ही लक्ष देतो तुमच्याकडे. स्कोर झालेले आहेत ते 38 धावा. 3 षटकाच्या अत्यंत संघाची धावसंख्या झाली ती 38 धावा. गोलंदाजीसाठी आलेत कैलास. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन आलेत कैलास. स्ट्रायकिंग एंड वर दिग्विजय. एक धमाकेदार फलंदाज आता मैदानामध्ये आहे अजूनही. आणि चेंडू सीमा पार चौकार. धन्यवाद विजय. दिग्विजय नक्कीच आपल्या संघाला बिग विजय मिळवून देण्यासाठी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हवेत चेंडू चढवला. क्षेत्ररक्षकाच्या हाताने झालेली चूक आणि चेंडू सीमापार. षटकार 6 धावा. गाणं लागलं होतं बॉडीगार्ड. मला वाटतं केसी संघाला नक्कीच बॉडीगार्डची गरज असेल. दिग्विजय पासून जर वाचायचं असेल तर दिग्विजय चौकार षटकार मारतोय आणि ते थांबवायचे असेल तर दिग्विजयाला विकेट घ्यावी लागेल. दिग्विजयची सुंदर गोलंदाजी करतोय कैलास. तोडफोड फलंदाजी चालू आहे दिग्विजयची. धावांचा पाऊस मैदानामध्ये पाडताना दिसतोय. स्कोर कार्ड झालाय तो 48 धावा. स्लोवर टाकलेला चेंडू होता तितका चांगला चेंडूचा अभ्यास आणि चांगला गॅप मध्ये टोललेला चौकार. पंच शैलेश निगोने यांच्या माध्यमातून कळवला ते चौकार. एक आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये कळवला गेलेला हा चौकार. 4 धावा वसूल करतायत दिग्विजय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे.
कोणती गाडी जर आपल्याला चालू करायची असेल ती पहिल्या गिअर मध्ये चालू करावी लागते, पण मला वाटतं दिग्विजय कोणती गाडी जर चालवत असेल तरी चौथ्या गिअर मध्ये स्टार्ट करत असेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि गॅप मध्ये टोलवलाय चौकार. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 62 धावा. दिग्विजय फुल फॉर्म मध्ये. दिग्विजय वैयक्तिक 45 धावावरती खेळतोय आणि पाहूया दिग्विजय अर्धशतक झळकवण्यामध्ये यशस्वी ठरतोय का. पण एक धाव पळून पूर्ण ते दिग्विजय जाते नॉन स्ट्राईकला. षटक समाप्त. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 63 धावा जिंकण्यासाठी 64 धावांचं आव्हान असेल. दिग्विजयची एक विजयी खेळी मैदानामध्ये थांबवली जाते. नॉट आउट दिग्विजय 45 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. मुकाई क्रिकेट क्लब लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चांगली फलंदाजी केली आहे आणि आपल्याला अजूनही सामने खेळवायचे आहेत. मित्रांनो लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लावलेले आदरणीय ईश्वरदादा भूमकर आपल्या या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक असे स्वागत. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचे. आदरणीय गणेशदादा शेडगे आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचे. चला 2 आघाडीचे फलंदाज पाठवून द्या. या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लावलेले आमचे कराळे पाहुणे यांचे या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक असे सरचे स्वागत. चला केसीसी क्रिकेट क्लब आपले 2 आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत. 24 चेंडू 64 धावांचा भला मोठा डोंगर फोडण्यासाठी येत आहेत 2 आघाडीचे फलंदाज. सागर आणि महेश ही जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. एक भलं मोठं आव्हान आता मैदानामध्ये असेल. 24 चेंडू आणि 64 धावांचं. केसीसी संघामध्ये बघितलं तर चांगली ताबडतोब फलंदाजीची बॅटिंग लाईनअप, एक मोठी बॅटिंग लाईनअप असलेला हा संघ आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये काय होईल येणाऱ्या काही चेंडूमध्ये आपल्याला समजेल. पानशेत भागामध्ये नावाजलेला हा फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडवर आहे. सागर अप्पा. हाफपिच क्रिकेट मध्ये नावाजलेला फलंदाज. या फुलपूच क्रिकेट मध्ये कशा प्रकारचे फलंदाज आता काय होतोय. गोलंदाजीसाठी आलाय विकी. विकीचा पहिला चेंडू आणि नावाला साजेशी फलंदाजी. धन्यवाद डीजे. काय फलंदाजी चालू आहे. फलंदाजीने अनेक गोलंदाजी तोंड बंद केली करणारी फलंदाजी आपण बघितली असेल, पण आता जो फलंदाज करतोय त्याने समालोचकाची सुद्धा बोलती बंद केली. चेंडू इतक्या जोरात आला की बोलण्याचं काही सुचलत नाही आणि चेंडू सीमापार षटकार आला. पुढच्या चेंडूवरती एक धाव काढून आप्पा नॉन स्ट्राईकला असेल आता. महेश सागर स्ट्राईकला असेल. सागर एक डावखुऱ्या शैलीचा फलंदाज सागर. विकी गोलंदाजी मार्कवर. कमबॅक करावं लागेल विकीला. धावांचा डोंगर उभा करून दिलाय, पण गोलंदाजाला गोलंदाजी सुद्धा चांगली करावी. आदरणीय या ठिकाणी आमचे मित्र बंटी भाऊ रायकर आपल्याला विनंती आहे व्यासपीठाच्या समोरील बाजूस यायचंय. बंटी भाऊ रायकर. सुंदर चेंडू. निर्धाव प्रकारचा टाकलेला हा चेंडू.
चांगलं कमबॅक करतोय विकी. धायरी 11. त्यानंतरचा होणारा सामना धायरी 11 वर्सेस झुंजार बी. नाणेफेकीचा कौल झुंजार क्रिकेट क्लबने घेतलेला आहे. निर्णय आपला या ठिकाणी कळवतात. सागर बाद होतोय. चांगलं कमबॅक करतोय विकी. आपल्या संघासाठी षटकार खेचला होता पहिल्या बॉल वरती, पण आता दाखवून देतोय. केलेली चूक सुधारतोय आणि चांगलं कमबॅक करतोय. एक फलंदाज बाद केलाय. झुंजार बीनी या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेऊन प्रथम फलंदाजी घेतलेली आहे आणि धायरी 11 ला अप्पा. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रण केले. आप्पाच्या बॅट मधून आलेला चौकार. चेंडूचा बघून टप्पा सीमा पार मारतोय अप्पा. सुंदर फलंदाजी आप्पाची बघायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद. स्ट्रायकिंग एंडवर असेल सचिन. जर पहिल्या सामने बघितलं तर सचिनने केले तोडफोड फलंदाजी जोरावरती. खूप मोठा धावांचा डोंगर उभा केलं होतं. आता सचिनला चेसिंग करतानाही फलंदाजी करावी लागेल. दबाव असेल सचिनवर, दबाव असेल नॉन स्ट्राईकला आलेल्या गौरव वरती, कारण खूप मोठं आव्हान आहे मैदानामध्ये. नवीन गोलंदाज तुषार. धाव फलक झाले पहिल्या षटका अखेर. 11 धावा. यानंतरचा होणारा सामना धायरी 11 वर्सेस झुंजार बी. तुषारचा पुढचा चेंडू. मला वाटतं या षटकातील पहिला चेंडू असेल. सामना करेल सचिन. सचिन सुद्धा पहिला चेंडू फेस करेल. सन्मानपूर्वक खेळलेला चेंडू. एक सुंदर डिफेन्सिव्ह फटका सचिनच्या बॅट मधून बघायला भेटते. चांगली गोलंदाजी तुषार कडून. दांडगा अनुभव पाठीशी घेऊन तुषार गोलंदाजी करतायत. आता लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू हवेत चढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सोपा झेल अवघड करून घेतलाय. यानंतरचा होणारा सामना जो आहे धायरी 11 वर्सेस झुंजार बी आणि त्यानंतरचा अजून एक सामना खेळवला जाणार आहे. तो आहे पुणे पोलीस वर्सेस सेंगड. जेल सोपा होता, अवघड करून घेतला आणि सुटलाय. सेंगड क्रिकेट रॉकर्स असा यानंतरचा होणारा सामना आहे. तुषार उत्कृष्ट गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षकांमध्ये होतोय थोडासा बदल. लेग साईडचा क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये घेतलाय आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक बाहेर घेतलाय. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी आता मैदानामध्ये केली जाते तुषार यांच्याकडून. आजच्या दिवसातील उर्वरित सामने उद्या होणार आहे, याची आपण बाकीच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. सुंदर गोलंदाजी. हा चेंडू निर्धाव असेल.
धावफलक जाऊन पोहोचतोय ते 12 धावा. 64 धावांचं एक भलं मोठं आव्हान घेऊन उतरलेत. या ठिकाणी आता चौकार आणि षटकारांची आतिषबाजी नक्कीच करावी लागेल. आजच्या दिवसातील अजून संघाला 2 सामने बाकी आहेत. उर्वरित 4 सामने हे उद्या खेळवले जातील. याची आपण बाकीच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये चढवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो आणि नाही षटकार 6 धावा. सुंदर फटकेबाजी. एक मोठी ओव्हर आली तर सामना कुठल्याही साईडला झुकू शकतो. याची पूर्वकल्पना दोन्ही संघाला आहेच. त्याच प्रकारची फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतात केसीसी क्रिकेट क्लब. गॅप मध्ये ढकलून दिलाय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, पळतोय. एक धाव पळून पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव अलगद पूर्ण होतीये. धावफलक पुढे सरकतोय तो. धावफलक झाल्यात त्या 20 धावा. तुषारचा पुढचा चेंडू. सामना करेल गौरव. गॅप मध्ये ढकलून दिलाय आणि कोणता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही. चौकार 4 धावा. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 24 धावा. ह्याच्यानंतरचे होणारे सामने जे आहेत धायरी 11 वर्सेस झुंजार बी आणि त्याच्यानंतर होणारा सामना आहे तो पुणे पोलीस वर्सेस सेंगड क्रिकेट रॉकर्स. असे उर्वरित सामने 2 सामने अजून बाकी आहेत. ते आजच होणार आहेत. उर्वरित 4ही सामने उद्या होतील. जिंकण्यासाठी 64 धावांचं आव्हान आहे. उर्वरित 12 चेंडू मध्ये मला वाटते बनवावे लागतील. त्या 40 धावा असतील. ह्या अगोदरच्या झालेल्या सामन्यामध्ये एसके वर्सेस झुंजार सीसी ए मॅन ऑफ द मॅच नागेश यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचंय. बारा चेंडू 40 धावांचं आव्हान. एक भलं मोठं आव्हान. सचिन पेलवणार का? सचिनला जबाबदारी घ्यावी लागेल आपल्या खांद्यावरती आता. आणि चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. एक धाव मात्र पडून पूर्ण होईल. उर्वरित 11 चेंडू आणि 29 धावांचं एक भलं मोठं आव्हान मैदानामध्ये असेल. गोलंदाजीसाठी आहेत निलेश. गौरव मागच्या चेंडूवरती चौकार खेचला होता. आता गौरवला त्याच प्रकारची फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. कारण चेंडू शिल्लक आहेत 11. बनवायच्या धावा आहेत त्या 39. एक भलं मोठं आव्हान मैदानामध्ये येऊन टेपलंय. निलेशचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा ऑफसाइड चेंडू दिसलाय. कव्हर मध्ये चेंडू अडवला जातोय. एकच धाव पळून पूर्ण होती. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 26. सिंगल डबलने पुढे चाललेला सामना. या ठिकाणी मी फलंदाजी करणाऱ्या दोन्ही फलंदाज सांगू इच्छितो की नहीं चलेगा इक्का दुक्का, मारना पडेगा अब चौका और छक्का. सामन्यामध्ये जर रंगत आणायची असेल, विजय मिळवायचा असेल तर चौकार षटकार खेचावे लागतील. निलेश फलंदाजांना बांधून ठेवतोय. हा चेंडू लेग साइडच्या दिशेने कटरलाय. 1 बाउन्स. चेंडू सीमा पार.
झेल टिपलाच पाहिजे होता. क्षेत्ररक्षकांना झालेली चूक आणि सचिन वसूल करतायत त्या 4 धावा. निलेश थोडेसे नाराज आपल्या क्षेत्ररक्षकावरती असतीलच. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 34 धावा. अजूनही 30 धावांची गरज. उर्वरित काही चेंडू असतील मैदानामध्ये. निलेश पुढचा चेंडू सामना करतायत सचिन. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू चांगला खरपूस समाचार आणि षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. चेंडू द्या. जुना का नवीन? धावफलक जाऊन पोहोचतोय ते किती झाले? 40 धावा. षटकाराचे समीकरण बदलतंय. अजूनही 24 धावाची गरज असेल. उर्वरित चेंडू असतील ते 7 चेंडू 24 धावा. गेल्या 3 चेंडूवरती 14 धावा वसूल केल्या सचिनने. पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळवतोय आणि समीकरण बदलतोय. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज. बघितलं तर अवघड, बघितलं तर तितकंसं सोपं असं आव्हान. निलेश गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू त्याच दिशेने लेग साइड डोलवलाय. आता झेल टिपलाय. केलेली चूक सुधारली आहे. पूर्ण भवितव्य बदललं असतं आणि खापर फुटला असतं ते विकीवरती. विकीने पहिली केलेली चूक सुधारली. नवीन गोलंदाज मैदानामध्ये. मंगेश फलंदाजी करतोय. गौरव पहिला चेंडू चांगला हवेत टोलवलाय. पाहूया काय होतंय आणि षटकार 6 धावा. कडनं झालेली चूक. फलंदाज सुखरूप आपल्या घरट्यामध्ये पोहोचतोय. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. गौरव मध्ये ती क्षमता आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय. 3 चेंडू आणि 16 धावा. अजूनही संधी आहे केवायसी संघाला विजयाची. गौरव कारण स्ट्रायकिंग एंडला आलाय. सॉरी केसीसी संघाला. कोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू सरळ टोलवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. पळतोय. चेंडू अडवलाय. 2 धावा मात्र पळून पूर्ण होत आहेत. सामन्यामध्ये रंगत अजूनही कायम. हाय व्होल्टेज चाललेला सामना. एक बिग मॅच मैदानामध्ये. हाय स्कोरिंग झालेला सामना. 64 धावांचं आव्हान मैदानात घेऊन उतरलेला संघ 2 चेंडू आणि 12 धावांवरती येऊन ठेपलंय समीकरण.
गौरव सायकिंग एंडवर पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू चांगला चेंडू होता. एकच धाव जिंकण्यासाठी अजूनही आता 11 धावांची गरज असेल. पंच काय पुढची मॅच पुढच्या संघाने तयार राहायचं आहे क्षेत्ररक्षणासाठी. आता बाहेरच तुमची काही रणनीती असेल ती आखून घ्या. मैदानामध्ये गेल्यानंतर डायरेक्ट क्षेत्ररक्षण लावून घ्या. डायरी वर्सेस झुंजार होणारा सामना पुढचा. एक चेंडू 11 धावांची गरज. नवनाथ खोलवर टप्प्यात चेंडू निर्धाव चेंडू आणि षटक समाप्त. सामना जिंकलाय मुकाई संघाने. उर्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आपण लगेच. अजून एक सामना होणार बाकी आहे. कृपया आपल्या खेळाडूंना विनंती राहील की क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय आणि सामना सुरू करायचा आहे. झुंजारवाल्यांना विनंती आहे की आपण फलंदाज लगेच ग्राउंड मध्ये पाठवायचंय. झुंजार बी